टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिवसेनेचा उद्या 59वा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना वेगवेगळीकडे वर्धापन दिन साजरा करणार आहे। मी सायन येथील षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर आहे। या ठिकाणी उद्या संध्याकाळी 6 वाजता ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती कालपासून सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो की आजपासूनच ठाकरेंच्या शिवसेनेकडून वर्धापन दिनाच्या शुभेच्छांचे बॅनर जे आहेत ते बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि त्याचसोबतच मोठ्या प्रमाणात तयारी जी आहे ती तयारी या ठिकाणी पाहायला मिळते, कारण की मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी जी आहे ती या षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर करण्यात येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते, कारण की जे बॅनर ज्या ठिकाणी लावायचे आहेत त्याच्या फ्रेम ज्या आहेत त्या या ठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर गेल्या 3 वर्षांपासून ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि शिंदेंच्या शिवसेनेचा वेगवेगळ्या वर्धापन दिन वेगवेगळ्या ठिकाणी साजरा होताना पाहायला मिळतोय। गेल्या वर्षी देखील याच षण्मुखानंद सभागृहामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा झाला होता, तर शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन हा गोरेगाव या ठिकाणी साजरा झाला होता। परंतु यावेळेस ठाकरेंच्या शिवसेनेचा षण्मुखानंद सभागृहामध्ये वर्धापन दिन साजरा होतोय, तर शिंदेंच्या शिवसेनेचा वरळी डोम या ठिकाणी वर्धापन दिन साजरा होणार आहे। आपण जर आता पाहायला गेलं तर तयारीला ठाकरेंच्या शिवसेनेकडून कालपासून सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यासाठी फ्रेम जे आहेत त्या फ्रेम लावण्यात आलेले आहेत आणि संध्याकाळपासून बॅनरबाजी जी आहे ते मोठ्या प्रमाणात असलेली आपल्याला पाहायला मिळेल। खरं तर उद्धव ठाकरे उद्या नक्की आपल्या भाषणामध्ये काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण की ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू असताना ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या वर्धापन दिन आहे। वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे नक्की भाषणामध्ये काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। कॅमेरामॅन प्रेम म्हात्रे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।